नमस्कार. फेब्रुवारी 2025 हा महिना खरंच खूप महत्त्वाचा ठरला. एकाच महिन्यात आपल्याला जागतिक स्तरावरचे मोठे पुरस्कार, आर्थिक सुरक्षेसाठी उचललेली महत्त्वाची पावलं आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे एक मोठी झेप, हे सगळं काही बघायला मिळालं. चला तर, या महिन्याचा एक झटपट आढावा घेऊया आणि समजून घेऊया की या सगळ्या घटनांचा आपल्या भविष्यासाठी काय अर्थ आहे. एक ग्रॅमी पुरस्कार, एक नवीन बँकिंग डोमेन आणि एक संरक्षण करार. हे ऐकायला किती वेगळं वाटते नाही का? असं वाटेल की यांचा एकमेकांशी काय संबंध? पण गंमत म्हणजे फेब्रुवारी महिन्यात ह्याच तिन्ही गोष्टींनी मिळून एक गोष्ट अगदी स्पष्ट केली की भारत प्रत्येक क्षेत्रात एक नवी मजबूत ओळख निर्माण करतोय. चला बघूया हे नक्की कसं घडलं. चला सुरुवात करूया पुरस्कारांपासून, कारण याच महिन्यात जगभरातील वेगवेगळ्या मंचांवर भारतीय प्रतिभा आणि त्यांच्या कामाचा चांगलाच डंका वाजला. चित्रपट जगतात तर जणू दोनच नावांची चर्चा होती, कॉन्क्लेव्ह आणि अनोरा. तुम्ही इथे बघू शकता, SAG आणि बाफ्टा या दोन्ही मोठ्या पुरस्कारांमध्ये कॉन्क्लेव्हने बाजी मारली, तर दुसरीकडे अनोराने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड जिंकला. म्हणजे एक गोष्ट तर नक्की, ऑस्करची शर्यत आता खूपच रंजक झाली आहे. फक्त चित्रपटच नाही तर संगीताच्या दुनियेतही मोठ्या घडामोडी झाल्या. बियॉन्सेने अल्बम ऑफ द इयर जिंकून पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं. पण आपल्यासाठी खरी अभिमानाची गोष्ट म्हणजे चंद्रिका टंडन यांचा विजय. त्यांच्या बेस्ट न्यू एज अल्बम पुरस्काराने जागतिक मंचावर भारतीय संगीताला एक नवी ओळख मिळवून गेली. आता येऊया आपल्या देशातील सन्मानांवर. आनंद अंबानी यांच्या वंतारा प्रकल्पाबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. प्राण्यांसाठीच्या त्यांच्या या अद्भुत कार्याला प्राणीमित्र या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हे फक्त एका प्रकल्पाचं यश नाही, तर वन्यजीव संरक्षणासाठी होत असलेल्या प्रयत्नांना मिळालेली ही एक मोठी शाबासकी आहे. आणि हा प्रभाव फक्त भारतापुरता मर्यादित नव्हता बरं का. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्सच्या गव्हर्नरने नीता अंबानी यांना एक दूरदर्शी नेता आणि जागतिक बदल घडवणारी व्यक्ती म्हणून गौरवलं. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातलं त्यांचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावरही किती महत्त्वाचं आहे हेच यातून सिद्ध होतं. या सगळ्या पुरस्कारांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. मग ते पूर्णिमादेवी बर्मन यांचं वन्यजीव संरक्षण असो, सुनील भारती मित्तल यांचं व्यावसायिक कौशल्य असो, किंवा डॉक्टर शर्मा यांनी जिवंत ठेवलेली प्राचीन अवधानम कला, भारतीय प्रतिभा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. तर एकीकडे हे जागतिक सन्मान मिळत होते आणि दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत होत होती. फेब्रुवारी महिन्यात दोन गोष्टींवर सर्वाधिक लक्ष होतं. एक म्हणजे आपली डिजिटल आर्थिक सुरक्षा आणि दुसरं म्हणजे उत्पादन क्षेत्राला मिळणारी जबरदस्त गती. आपण सगळेच ऑनलाईन शॉपिंग करतो, हो ना? मग आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आतापर्यंत फक्त देशातल्या खरेदीसाठी येणारा OTP आता आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी बंधनकारक झाला आहे. RBIच्या या निर्णयामुळे परदेशातल्या वेबसाईटवरून खरेदी करणं आता खूप जास्त सुरक्षित झालंय. फसवणुकीला आळा घालण्यासाठी हे एक खरंच महत्त्वाचं पाऊल आहे. आणि हा विश्वास फक्त आपलाच नाहीये. परदेशी गुंतवणूकदारही भारतावर प्रचंड विश्वास दाखवत आहेत. परकीय थेट गुंतवणुकीत तब्बल 26% वाढ. हा आकडा म्हणजे $42.1 अब्ज. हेच सांगतो की जगाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास किती घट्ट होत चालला आहे. बँकेच्या नावाने येणारी खोटे मेसेज आणि लिंक्स, या फसवणुकीला आपण सगळेच कधी ना कधी सामोरे गेलो असू. पण यावर आता RBIने एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय आणला आहे. आता प्रत्येक अधिकृत बँकेच्या वेबसाईटच्या शेवटी .bank.in असं डोमेन असेल. त्यामुळे खरी आणि खोटी वेबसाईट ओळखणं अगदी सोपं होऊन जाईल. आता एक मोठी कॉर्पोरेट बातमी. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा झोमॅटो आता इटर्नल या नव्या नावाने ओळखला जाईल. पण थांबा, हा फक्त नावापुरता बदल नाहीये. यातून ते एक मोठा संदेश देत आहेत की आम्ही आता फक्त जेवण पोचवणारी कंपनी नाही, तर क्विक कॉमर्सच्या मोठ्या विश्वात आम्ही उतरलो आहोत. आणि आता उत्पादन क्षेत्रातली एक थक्क करणारी वाढ. फक्त 10 वर्षांपूर्वी भारतात मोबाईल बनवणारे अवघे 2 युनिट्स होते. आज हा आकडा 300च्या वर गेला आहे. विचार करा. या अविश्वसनीय झेपेमुळेच आज भारत चीननंतर जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. हे मेक इन इंडियाचं एक जबरदस्त उदाहरण आहे. म्हणतात ना, मजबूत अर्थव्यवस्था ही मजबूत संरक्षणाचा पाया असते. फेब्रुवारी महिन्यात भारताने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला आणखी बळकट करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली. फेब्रुवारी महिना हा आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्याचा महिना ठरला असं म्हटलं तरी चालेल. जपानसोबत शहरी युद्धाचा सराव, इजिप्तसोबत विशेष दलांचं प्रशिक्षण आणि इंडोनेशियामध्ये तर तब्बल 39 देशांसोबत नौदल सराव. या सगळ्या सरावांमधून भारताने आपली लष्करी सज्जता आणि मित्रदेशांसोबतचे संबंध दोन्ही अधिक घट्ट केले.
आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया हे शब्द आपण नेहमीच ऐकतो. आता त्याचं एक मोठं उदाहरण संरक्षण क्षेत्रातून समोर आलंय. हॅमर ही अत्यंत प्रभावी शस्त्रप्रणाली आता भारतातच बनणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि फ्रेंच कंपनी सफ्रान यांच्यातला हा करार भारताला संरक्षण उत्पादनात स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि या आत्मनिर्भरतेचं सर्वात मोठं प्रतीक ठरलं तमाल हे जहाज. रशियामध्ये तयार होणारी ही भारताची शेवटची आयात केलेली युद्धनौका असेल. हो, शेवटची. यानंतर प्रत्येक युद्धनौका भारतातच बनेल. हे खरं तर एका युगाचा अंत आणि एका नव्या आत्मनिर्भर युगाची सुरुवात आहे. तर या सगळ्या वेगवेगळ्या घटनांना एकत्र जोडल्यावर फेब्रुवारी महिन्याचं चित्र नक्की कसं दिसतं? चला या महिन्याचं सार थोडक्यात पाहूया. थोडक्यात सांगायचं तर फेब्रुवारी महिना हा 3 महत्त्वाच्या गोष्टींवर उभा होता: जागतिक सन्मान, आर्थिक सुरक्षा आणि सामरिक आत्मनिर्भरता. आणि ह्या तिन्ही गोष्टींनी मिळून भारताच्या भविष्याची एक मजबूत पायाभरणी केली आहे. तर फेब्रुवारी महिन्यात प्रगतीची बीजा तर पेरली गेली आहेत, पण आता प्रश्न हा आहे की यातून कोणती झाडं मोठी होतील आणि कोणती फळं लागतील. ती जागतिक ओळखीची असतील, आर्थिक ताकदीची असतील की सामरिक स्वयंपूर्णतेची? याचं उत्तर तर येणारा काळच देईल. तोपर्यंत विचार करत रहा.